महायुतीच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा. भाजपचे नेते विठ्ठल मोरे. खालापूर. राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. निवडणुकीची तारीख जवळ येत असल्याने उमेदवारांनी चांगलीच कंबर कसली असून शिवसेना, आरपीआय, भाजप, महायुतीच्या प्रचाराला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील सावरोली जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड आणि वाशिवली पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार गौरी महादेव गडगे यांचा विजय निश्चित असल्याचे भाजपचे नेते विठ्ठल मोरे यांनी प्रचारादरम्यान मत व्यक्त केले. तसेच जिल्हा परिषदेचे उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अचानक आपल्यातून निघून जाणे हा मोठा धक्का बसला असल्याचे सांगत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपस्थित महायुतीचे युवा कार्यकर्ते हर्ष दळवी यांनी आपल्या तरुणांना मतदार करण्याचे आवाहन करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना महायुतीचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे उमेदवार ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड आणि पंचायत समितीच्या उमेदवार गौरीताई गडगे या गावोगावी प्रचाराच्या दरम्यान फिरतायत. लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची ही पारंपरिक जी युती आहे ती युतीच्या माध्यमातून विजय हा 100% आपलाच आहे. लोकांचा फार मोठ्या प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. मी आत्ता थोड्या वेळापूर्वी आतकरगाव जिल्हा परिषदेच्या त्या ठिकाणी फिरून आलो. त्याही ठिकाणी फार मोठ्या प्रचंड प्रमाणात उत्साह आहे आणि शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत याची मला कुठल्याही माझ्या मनात शंका नाही. आपली येणारी निवडणूक 5 तारखेला आहे आणि मी आणि माझे जेवढे काही सहकारी आहेत आणि युवक आहेत त्यांनी प्रचंड मतांनी महायुतीला विजय म्हणजे मतदान करून आपल्याला विजयी करायचा आहे. मी आणि माझे जेवढे काही युवक आहेत ते सर्वजण ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड असतील आणि आमच्या एमके भाई असतील यांना आम्ही जेवढे पण युवक आहेत त्यांच्यापासून 100% योगदान आम्ही त्यांना करणार आहोत आणि विजय हा आमचा 100% असणार आहे. या ठिकाणी प्रथमतः काल आपण एक विमान अपघातामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची दुःखद घटना आपण ऐकलीत. एक दुःखद वेदना सर्व देशातील आणि राज्यातील जनतेला एक हादरवणारी घटना आहे. मी सावरोली जिल्हा परिषद अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड आणि आमच्या पंचायत समितीच्या उमेदवार गौरीताई गडगे आणि सर्व मतदारांच्या वतीनं प्रथमतः मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी आता टेंभरी गावातून ज्यावेळी प्रचाराचा हा शुभारंभ शनेश्वर मंदिरातून आम्ही सुरू केला, प्रचंड प्रतिसाद जनतेचा आहे. मतदारांचा कौल आमच्या बाजूने येईल आणि या ठिकाणी खरं सांगायचं म्हटलं तर मतदार आणि घरोघरी ज्यावेळी प्रचार करतोय त्यावेळेला मला आता इथे 70 ते 80% घरामध्ये सर्व माऊलींनी, माई भगिनींनी आरती ओवाळणी केली. याचा अर्थ स्पष्ट आहे का जनतेच्या मनात शिवसेनेचा धनुष्यबाण आणि भारतीय जनता पार्टीचा कमळ या महायुतीचा आणि सर्व देशातील आपण जर सगळं पाहिलंय का नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कालच आपले अजितदादा यांचं निधन झालं ते उपमुख्यमंत्री साहेब आपले अजितदादा पवार साहेब यांच्या या गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजना असेल, MSRDCच्या अंतर्गत असलेले प्रोजेक्ट, हाकेच्या अंतरावर असलेला अटल सेतू, दिल्ली कॉरिडॉर ह्या सर्व विकास कामाचा धंदा जर पाहिलात तर या ठिकाणी हा टेंभरी ग्रामपंचायत असेल, तुपगाव ग्रामपंचायत असेल, हे जे जाळं जे निर्माण दळणवळणाचं झालेलं आहे नक्कीच या ठिकाणी विकास कामाचा झंझावात आणि मुद्दा विकास काम हा असणार आहे आणि रोजगार निर्मिती, रोजगार कामगारांना हा सर्व रोजगार निर्मिती करून देण्याच्या बाबतीत जो मानस हा आपल्या महायुतीचा आहे तो त्या अनुषंगाने आम्हाला जनता कौल देईल आणि मतदार आम्हाला विजयी करतील ही नक्कीच मला ग्वाही वाटते. मी आताच आपल्याला सांगितलं का आतापर्यंत महायुतीने केलेला जो विकास आहे त्या विकास कामाचा हा विकास कामाचा झंझावात पाहिलात
तर मी मतदारांना आवाहन करेल का आपण शिवसेना भाजपा युतीचे जे सर्व उमेदवार आहेत त्यांना आपण जिंकून द्यावं आणि खरंच कौल ते देतील अशी मलाही गावी वाटते. आणि मतदारांना मी आवाहन करेल का आम्हाला तुम्ही भरघोस मतांनी विजय करावं. एवढंच मी आपल्या ह्या ठिकाणी बोलू शकतो. असा प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद. म्हणजे मी जिथे जिथे आता ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये जिथे प्रचार करतोय आम्ही सर्व महायुतीतले जे उमेदवार आहेत तर प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि आम्हाला खात्री आहे का आमचा विजय निश्चित आहे.